अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स आणि आरोग्यविषयक माहिती. निरोगी राहण्यासाठी या हटके टिप्स नक्की पाळा. टिप नंबर 1. जेवल्यानंतर पोट फुगत असेल तर जेवताना खूप वेगाने खाण्याची सवय बदला. घाईत खाल्ल्याने जास्त हवा पोटात जाते. टिप नंबर 2. सकाळी उठल्यावर हात पाय सुजलेले वाटत असतील तर रात्री खूप खारट पदार्थ खाणे कमी करा. टिप नंबर 3. सकाळी उठल्यावर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर फक्त माउथवॉश वापरू नका. जीभ स्वच्छ करण्याची सवय लावा. अनेकदा दुर्गंधीचे कारण जिभेवर साचलेला कर असतो. टिप नंबर 4. ओल्या खोट्याच्या वाटीला आतून मीठ लावून ठेवल्यास त्या 2 दिवस ताज्या राहतात. टिप नंबर 5. जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असेल तर ते थोडे कमी करा आणि थोड्या वेळाने पाणी प्या. काही लोकांना त्यामुळे पचनात आराम वाटतो. टिप नंबर 6. वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असेल तर जेवणात प्रथिनांचे प्रमाण वाढवा. पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटू शकते. टिप नंबर 7. वारंवार पायात गोळे येत असतील तर फक्त मलम लावू नका. दिवसभर पुरेसे पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स मिळत आहेत का तेही तपासा. टिप नंबर 8. दररोज चेहऱ्यावर तिळ किंवा बदामाच्या तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील रक्त पुरवठा चांगला होतो आणि त्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते. टिप नंबर 9. केस गळत असतील तर फक्त तेल बदलू नका. अनेकदा कमी झोप आणि ताणही मोठे कारण असू शकतात. टिप नंबर 10. भिजवलेले बदाम आणि अक्रोडाचे सेवन करा. यामुळे सांध्यांची मजबूती टिकून राहते. टिप नंबर 11. दुपारी जेवल्यानंतर खूप झोप येत असेल तर जेवणात भाताचे प्रमाण थोडे कमी करून सॅलड वाढवा. शरीर जड पडण्याची समस्या कमी होऊ शकते. टिप नंबर 12. खायच्या पानांना पाण्यात उकळून पाणी प्यायल्याने छातीतील कफ कमी होतो आणि खोकल्याची समस्या दूर होते. टिप नंबर 13. दुधात माखाने शिजवून खाल्ल्याने कंबर आणि सांध्यांची कटकट थांबते. हा उपाय हाडांना नवं बळ देतो आणि अंगातलं रक्ताचं प्रमाण झपाट्याने वाढायला मदत करतो. टिप नंबर 14. वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असेल तर जेवणात प्रथिनांचे प्रमाण वाढवा. पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटू शकते. टिप नंबर 15. छातीत कफ जुनाट कफ साठला असेल तर आवर्जून चिकू खात जा. चिकूमुळे छातीतील चिकट मोकळा होऊन नाकावाटे बाहेर पडतो आणि श्वास घ्यायला अगदी मोकळं वाटतं. टिप नंबर 16. जर घरी तंदुरी रोटी मऊ होत असेल तर पीठ मळताना दही आणि कोमट पाणी वापरा. टिप नंबर 17. जेवल्यानंतर लगेच गोड खाण्याची सवय असेल तर ती कमी करा. त्यामुळे वारंवार भूक लागणे आणि वजन वाढणे कमी होण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 18. ओल्या खोबऱ्याच्या वाटीला आतून मीठ लावून ठेवल्यास त्या 2 दिवस ताज्या राहतात. टिप नंबर 19. टोमॅटो मुळा पीठ किंवा गाजर टवटवीत दिसण्यासाठी मिठाच्या पाण्यात ठेवावे थोडा वेळ. टिप नंबर 20. पकोडे बनवताना बेसनाच्या पिठात 1 चमचा लिंबाचा रस जर टाकला तर तुमचे पकोडे तेलकट होणार नाहीत. टिप नंबर 21. नारळ
फोडल्यावर तो पिसून घ्या किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि झिपलॉक बॅगमध्ये भरून रेफ्रिजरेट करा. टिप नंबर 22. गहू दळायला देताना त्यात वाटीभर सोयाबीन करून टाकावे. त्याने चपात्या पौष्टिक बनतील आणि हाडे मजबूत होतील. टिप नंबर 23. चांदीच्या वस्तूंना दातांच्या पावडरने पॉलिश करावे. यामुळे वस्तू नव्यासारख्या दिसतात. टिप नंबर 24. पालक करी बनवताना पालक गरम पाण्यात मिक्स केल्यावर लगेच बर्फाच्या पाण्यात टाकावे. त्याने पालकाचा रंग हिरवागार राहतो. टिप नंबर 25. इडलीचे तांदूळ भिजवताना त्यात थोडे साबुदाणे आणि मेथी दाणे टाका. इडली कापसासारखी मऊ होईल. टिप नंबर 26. गूळ आणि जिऱ्याचे पाणी सेवन केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. तुम्हाला जर वारंवार डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल तर हा उपाय जरूर करून पहा. डोकेदुखीशिवाय ताप असेल तर जिरे आणि गुळाचे पाणी प्यायल्याने फायदा होतो. टिप 27. आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पीठ लावायच्या अगोदर तेल लावा. यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतील. टिप नंबर 28. मिरची पावडर ताजी ठेवण्यासाठी लाल तिखट किंवा मिरची पावडरमध्ये ओलसरपणा येऊ नये आणि ती जास्त दिवस टिकवण्यासाठी डब्यात हिंगाचा एक छोटा तुकडा ठेवावा. टिप नंबर 29. तव्याला पोळी चिकटल्यास अनेकदा पोळी तव्याला चिकटते. हे टाळण्यासाठी पोळी भाजण्यापूर्वी तव्यावर थोडे मीठ टाकून तो स्वच्छ पुसून घ्यावा. नंबर 30. लिंबाच्या सालीचा वापर. लिंबाचा रस पिळल्यानंतर साले फेकून न देता त्यावर मीठ लावून पुन्हा ठेवावे. काही दिवसात त्याचे चविष्ट लिंबाचे लोणचे तयार होते. टिप नंबर 31. ओट्याची स्वच्छता. स्वयंपाकघरातील ओटा स्वच्छ करण्यासाठी पाण्यात थोडे मीठ मिसळून पुसावा. यामुळे चुरळे आणि लहान कीटक दूर राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.